8वा दिवस आहे आज. एकही अन्नाचा घास न खाता पाण्यावर फक्त आहे ते. आणि काल जे मी त्यांचे रील्स पाहिले, त्यांना जो त्रास झाला वैद्यकीय शस्त्रक्रिया ते खूप वाईट वाटलं. मला खरंच वाटलं की माणूस इतकी हरपली आहे, जो आपल्यासाठी एवढा धडपडतोय, जीवाचा विचार न करता, परिवाराचा विचार न करता आपल्यासाठी एवढा झटतोय, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तो एवढा झटतोय, लढतोय. आज आपल्याला पण त्यांना साथ देणं खूप महत्वाचं आहे. आणि काय आपण घरात बसून आपल्या मुलांना ऊन लागताय, गरजी त्रास होईल, हा काही विचार करायची गोष्ट आहे का? भाऊनी जर असा विचार केला असता तर आज भाऊ एकही अन्नाचा घास न खाता असे राहिले नसते. ते का राहिले? तर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. आज आपल्याला आरक्षण मिळालं तर आपली मुलं शिक्षण चांगलं घेऊ शकतील, आणि चांगलं शिक्षण घेतलं तर आपल्या समाजाचा विकास होईल. आणि आपल्या समाजाचा विकास हा फक्त वेळ राहून नाही चालणार, तर आपल्याला शिक्षण घेणं खूप महत्वाचं आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर हे फक्त आपण असं नुसतं एकत्र येणं, लढा देणं खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी सर्वांनी एकत्र मोठ्या संख्येने हजर व्हावं अशी माझी नम्र विनंती आहे. आणि खरंच सगळ्यांनी भाऊंसाठी आणखी अधिक संख्येने यावं एवढी खरंच पुन्हा एकदा मी नम्र विनंती करते. भाऊ आपल्या आरक्षणासाठी जीवाचा विचार न करता एवढं उपोषण करतायत, तर आपण सगळ्यांनी, महिला पुरुष बालक सगळे असतील त्यांनी यावं. आणि उन्हाचा विचार करून, गर्दीचा विचार करून घरी बसणं हा त्याच्यावर तर काही मार्ग नाहीये. तर आपण मुलांना आपल्या ह्या गर्दीत उन्हातान्हात कसं लढायचं हे इथे येऊन शिकवावं लागेल. कारण की मुलांना आपण शिकवलं तर मुलांचं पुढे भविष्य चांगलं घडणार आहे. तर आपण घडवण्यासाठी इथे येणं खूप गरजेचं आहे. आणि मी लहानपणापासून म्हणजे महादेव मी नावं घेईन डायरेक्ट, महादेव जानकर म्हणा, गोपीचंद पडळकर, हे सगळे माझ्या मामा माझे ऍडव्होकेट बापूसाहेब पेटकरे आहेत, त्यांच्या खूप सहवासातले आहेत ते. आणि हे सगळे मित्रमंडळीचे आहे, हे नेते, हे सगळे आमच्या घरी जेवणासाठी ते आमच्या म्हणजे अगदी घरगुती म्हणलं तरी चालेल की आमच्या सहवासातले होते ते. आणि आम्हाला त्यांच्याकडून एवढं वाटायचं की अरे एवढे येत आहेत आपल्या सगळ्यासाठी, एवढं करतायत, तर त्यांनी नक्की करायला हवं. फक्त मतं घेण्यापुरतं आणि स्वतःचं नाव करण्यापुरतं हे गरजेचं नाहीये. समाज एवढा भोळा असून आम्ही तुम्हाला एवढी साथ देतोय, आपला माणूस मानतोय, घरचा माणूस, तर घरच्या माणसाने फक्त पद घेऊन तिथे ऐशोआरामात जगणं हे काही शोभत नाहीये. समाजासाठी काहीतरी त्यांनी उपाय करावेत आणि निर्णय आम्हाला लवकरात लवकर हवाय. हे किती दिवस असं चालणार आहे? नाही चालणार आम्हाला हे सगळं. कारण की आम्ही नाही पाहू शकत. पाहूनची हाल काल ज्या पद्धतीने पाहून मी पाहिलं, खूप त्रास झाला या सगळ्या गोष्टींचा की काय आहे हे नाही बरोबर. कारण की तुम्ही एवढे मोठे झालात ते कोणाच्या जीवावर झालात? आमच्यासारख्या सामान्य माणसांमुळेच मोठे झालात. तर तुम्हाला आमची का दिसत नाही एवढी कळकळ तुम्हाला दिसायला हवी. आणि काय केलं म्हणजे तुमच्यापर्यंत हे पोहोचेल की आमच्या सामान्य माणसांची किती तळमळ आहे. फक्त आश्वासनं दिली, प्रत्येक वेळी मोर्चे काढले, झालं तिथपर्यंत विषय संपतो. हा मी लहानपणापासून हे पाहत आली की येतात बरेचसे रिलेटिव्ह आमच्याकडे यायचे, राहायचे, का तर मोर्चा आहे. फक्त मोर्चा म्हणून येत होते का? नाही, तर त्यांच्यासोबत स्वप्न होती की आपल्याला एसटी आरक्षण मिळेल. पण त्यांनी ते केलं का? नाही. तात्पुरता तो मुद्दा उचलला, मोर्चे केले आणि विषय तिथेच संपला. आता असं व्हायला नको. कारण की आता आपल्याला हे किती आपण अंत पाहणार या सगळ्या गोष्टींचा? बाद झाला आता. कारण की आपल्याला आरक्षण मिळायला हवं. यळकोट सदानंदाचा जय अहिल्या. आता दोन एकच